चला आज आपण चला सकिन्नो आज बनवणार आहोत आपण मटण. हे 1 किलो मटण आहे. त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण हे 3 कांदे कापून घेतलेले आहे बारीक. आता आपण गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. त्या कुकरमध्ये तेल टाकू. तेल चांगलं गरम होऊ देऊ. त्यानंतर त्यामध्ये आता आपण मी हे 3 कांदे घेतलेले आहे. ते आता 3 बारीक चिरून ते कांदे घालू. कांदा आपण थोडा लालसर कलरनं भाजून घेऊ. आता भाजून झालेला आहे. त्यात आपण हळद, मीठ, मीठ टाकलेलं आहे. कांदा ट्रान्सपरंट होईल तोपर्यंतच भाजायचं, जास्त भाजायचं नाही. आता आपण आपलं मटण टाकूया. मी ह्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. ह्या 3 प्रकारच्या मिरच्या, तिखट, कमी तिखट आणि बिना तिखटच्या. त्यामध्ये आता खोबरं, लसूण, अद्रक, थोडासा पुदिना, जिरे आणि कांदा आणि धने, हळद हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ. बघा आता आपला हा मसाला चांगला शिजलेला आहे. आता आपण हे आपलं शिजलेलं मटणाचा सूप तो टाकू. आणि 2-3 मिनिटं शिजू देऊ. आता आपण बघूया आपली भाजी. हे बघा छान उकळी आलेली आहे आणि कलर पण छान आला आहे. आता आपण थोडासा कोथिंबीर घालू. हे बघा झाली आपली भाजी खायला तयार. हे बघा रस आपण जास्त पातळ नाही आहे का जास्त घट्ट नाही आहे, मध्यम आहे. अशा आता आपली भाजी छानपैकी झालेली आहे आणि कलर पण छान आले.